मला जे योग्य वाटतं ते मी पेराव करत असतो, कपडे घालत असतो. पण आज तर तुमच्या लोकांनी मला पैठणीचं जॅकेटच घातलंय. बायको म्हणून लग्नात नाही घातलं ना, आता कसं घातलं रे उतारवयात. आता पोराच्या लग्नाची वेळ आली, बापाने आता पैठणीचं जॅकेट घातलं. आणि हा पवार साहेब, अरे थांब रे बाबा, दादा पादा थांब. त्याच्यामध्ये अग बघ ना, आता मी विचारतो काय. 28 जानेवारी 2026 काळा दिवस 8:46 नियतीने अजितदादा पवारांना एक्झिट करायला भाग पाडले. त्यांचं जे प्लेन क्रॅश झालं तिथं प्रथमदर्शी लोकांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त आणि फक्त अजितदादांच्या गॉगलवरून आणि मेन म्हणजे त्यांच्या घड्याळावरून त्यांना ओळखलं. तुम्हाला लक्षात येते का, त्यांचे जे मतदानाचं चिन्ह होतं ते घड्याळ होतं आणि त्याच घड्याळांनी त्यांची जी आहे ती ओळख शेवटी पण करून दिली. घड्याळाने त्यांची शेवटीपर्यंत सोबत केली. अतिशय हृदयद्रावक ही गोष्ट आहे की ज्या घड्याळासाठी ते धडपडत तिथं गेले होते, त्यांना तिथे 4 रॅलींना किंवा तिथे भाषण द्यायचं होतं, अशा वेळेत त्यांचा जो घात होणं म्हणजे महाराष्ट्रासाठी खूप खूप मोठा धक्का आहे. आणि अतिशय चांगला नेता, दमदार नेता, पॉवरफुल नेता महाराष्ट्राने गमावलेला आहे. संपूर्ण देशासाठी आणि जगासाठी ही अतिशय वाईट बातमी आहे. ज्यावेळी आपण अजितदादा पवार यांच्या विमानाचं जे इमेजेस पाहतो त्यावेळी विचार करायला भाग पडतो आपण की कुठलीही अत्याधुनिक गोष्ट ही किती घातक ठरू शकते. ते त्या विमानामध्ये कितीही वेळा बसले असतील, कितीही वेळा त्यांनी त्यामध्ये प्रवास केला असेल, पण त्यांना तो आपला शेवटचा काळ आहे असं अजिबात वाटलं नसेल. आणि ज्यावेळी बातमी ऐकली ना मित्रांनो, त्यावेळी घरातला एक माणूस गेलाय, अगदी अंगावर काटे आले आणि एकदम शांत झालं मन. काही सुचायला तयार नव्हतं. म्हणजे काय असेल ते असेल, काही खूप आमचा तरी खूप त्यांच्याशी कनेक्टेड असा संबंध नाही आला राजकारणाशी, पण एक असं झालं, एक मनाला फील झालं, घरातला माणूस गेलाय, दुःख एक आपोआपच आलं. आणि हे खूप वाईट गोष्ट आहे की ही गोष्ट घडली बरं का. प्रचंड प्रचंड हानी झाली आपल्या महाराष्ट्राची.